जत्रेत गेल्यावर मला ज्याच्यात बसायचं होतं त्याच्यात मला बसायला भेटलं नाही. संध्याकाळच्या टाइमला अचानक भयानकपणे कस्तुभ माझ्या घरी आला. चल म्हणे आपल्याला अकोटच्या यात्रेत जायचं आहे. आता यात्रेत जायचं म्हटल्यावर तुमचा भाऊ नाही म्हणे नसं होऊ शकत नाही. तशीच घरी 0 मिनिटात तयारी केली आणि येऊन पोहोचलो चोट्यात येऊन पहिले फुकटचा चहा घेतला. चहा घेणं झाल्यानंतर टू व्हीलर दिलं आपल्या साईडला लावून आणि कार मध्ये बसून येळे चाले करत करत येऊन पोहोचलो आम्ही अकोटच्या यात्रेमध्ये येऊन सर्वात पहिले नरसिंह महाराजच्या मंदिरात आलो. त्याच्यानंतर शांतपणे महाराजांचे दर्शन करून घेतले. दर्शन झाल्यानंतर केली आम्ही यात्रा फिरायला सुरुवात. यात्रा फिरतच होतो तेवढ्यात आगमन झाले आपल्या तेजाबाईचे. अति पहिले तेजाबाईची भेट घेऊन घेतली आणि त्याच्यानंतर तेजाबाईला आपल्या गँग मध्ये सामील करून घेतलं आणि लागलो आम्ही यात्रा फिरायले. यात्रा फिरता फिरता आम्हाला हे गोल चक्री दिसली. सर्व पोट्टेले म्हटलं याच्यात बसता का रे, पण बसायची हिंमत कुणाचीच नाही झाली आणि त्याच्या मधला सर्वात बेकाळा म्हणजे मी. फिरून फिरून सर्व यात्रा फिरलो. शेवटी सर्व पोट्टे म्हणतात की आपण या उडण खटोल्यात बसू. पोट्टेले म्हटलं तुम्हीच बसायच्यात. मागच्या वेळेस बसलो तर मला पॅन्टवाला झाला होता, यावेळेस की मला पॅन्टवाला करायचं नाही. थोड्याच वेळानं पोट्टे ड्रॅगन मधून खाली उतरले आणि त्याच्यानंतर कस्तुभने त्याचा हेलिकॉप्टर काढला आणि इथले काही ड्रोन शॉट काढून घेतले आणि घरी जाता जाता मला हे घसरगुंडी दिसली. मला तिच्यात बसायचं होतं. माझ्या मित्रीले म्हटलं तिच्यात बसायचं तर पोट्टे असत होते. त्याच्यात बसायला भेटलं त्याचं दुःख मला अजून आहे. शेवटी घरी जायच्या वेळेस गाडी जवळ आलो. अति आपल्या मित्राची भेट घेतली आणि निघालो घरी जायला. चला मग आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर फॉलो करून घ्या. भेटू आपण अशाच पुढच्या व्हिडिओ मध्ये.